सुरेश कुमार अगुरेड्डी हे ज्येष्ठ गृहस्थ पुण्याहून निघून बसमध्ये बसून ठाण्यात कुठे उतरले हेच त्यांना कळले नाही। ठाण्यात त्यांना धर्मवीर नगरला एका नातेवाईकांकडे दुःखाच्या ठिकाणी जायचं असताना विस्मरणामुळे ते कुठे बसमधून उतरले हे त्यांनाच माहीत नव्हते। अनेक तास बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर थकलेल्या अवस्थेमध्ये ते हायवेजवळील सर्व्हिस रोड जवळ हताश होऊन रस्त्याच्या मध्यभागी उभे होते। भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांच्या मध्यभागी ते उभे असल्याने अपघात होऊ नये या उद्देशाने तिथल्या स्थानिक रितेश यादव यांनी त्यांना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांच्याकडे स्वामी समर्थ केंद्रात नेले। तिथे तातडीने किरण नागती पोहोचले। स्वामींच्या समोरच बसलेल्या सुरेश कुमार यांच्यासोबत नागती यांनी संवाद साधला। त्यांनी स्वतःची ओळख स्वामींच्या केंद्रात समोर बसून सांगितली। त्यामध्ये असे समजले की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत। स्वर्गीय रामभाऊ महाळगी हे त्यांचे जवळचे सहकारी होते। काही फोटो त्यांच्यासोबत असलेल्या झोळीत होते। तसेच दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत काही आठवणी त्यांनी सांगितल्या। स्वातंत्र्यपूर्व काळात कारावास भोगलेल्या या अगुरेड्डी यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी सन्मानित केल्याचं प्रमाणपत्र दाखवलं। तुमच्या या स्वामी समर्थांनी मला इथे आणलं आणि तुमची भेट करून दिली, नाहीतर मागच्या एवढ्या तासात मला कुणीच मार्ग दाखवला नाही, असं ते नागती यांना म्हणत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागले। या सर्व गप्पा रंगल्या असताना पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पिशवीत मोबाईल असल्याचं नागती यांना सांगितले, परंतु त्यांना मोबाईल नंबर डायल करता येत नव्हता। कॉल आला तेव्हा ते घेऊ शकत होते, परंतु मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने त्यामध्ये आलेले कॉल सुद्धा त्यांना बरेच तास कळले नव्हते। तेवढ्यात किरण नागती यांनी त्यांच्या मोबाईलचा शेवटचा नंबर डायल केला। तो त्यांच्या पुतण्याने उचलला आणि ते आमच्यासोबत स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे येथे आहेत असे सांगितले। सकाळपासून काही न खाल्लेल्या अगुरेड्डी यांना तिथे खाऊ पिऊ घातले। स्वतःच्या गाडीतून आपल्या सहकाऱ्यांसोबत नागती यांनी ज्येष्ठ सुरेश कुमार यांना त्यांच्या पुतण्याच्या स्वाधीन केले आहे। त्यांना विस्मरणाची सवय आहे, एकटेच पुण्यात राहतात। अलीकडे त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते कधी कधी वेगळ्याच विचारात असतात, बाहेर पडतात। तेवढ्यात त्यांनी जो पत्ता सांगितला तिथे किरण नागती व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सोडला आहे। तेव्हा त्यांच्या पुतण्याने नागती व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे आभार मानलेत। हे सुरेश कुमार काका आहेत आणि काय योगायोग आहे बघा। म्हणजे दुर्दैवी असला तरी तो योगायोग असा की स्वामींच्या इथे ते आता रितेशच्या माध्यमातून आले आणि अर्थातच कुठलीच वाट चुकली असेल तरी स्वामी पुढे येऊन ती वाट दाखवतात। कुठे ठाण्यात येत आहे? ठाण्यात येत आहे का? हा मग ठीक आहे, धर्मवीर नगरला त्यांना सोडायचंय ना? ठीक आहे, मग धर्मवीर नगरला आम्ही सोडतो त्यांना घरी। झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची। निघालो या कामाकरता आलो होतो आणि इकडे घरचे मंडळी जवळचे नातेवाईक सगळे गेले होते। त्यांचे वाट पाहत कोणाचं वाट पाहण्याचा अर्थ नाहीये म्हणून बस पकडले आलो आणि रस्ता चुकलो, वाट चुकलेले, पण प्रॉपर ठिकाणी आलो, योग्य ठिकाणी आलो। ती वाट चुकली नाही, ती वाट चुकवली गेली। तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची। मी ओमकार सुनील अगुरेड्डी, सुरेश बाबूराव अगुरेड्डी माझे काका आहे। दादांनी माझ्याकडे आणून दिलं त्यांना, थँक्यू। पुण्यावरनं निघाले, ही लोक वेगळ्या वेळेला निघाले आणि ते निघाले यांना माहितीच नाही। गोंधळ असा झाला की वाट चुकल्यानंतर ते बसमध्ये बसले आणि डायरेक्टली आपल्या हायवेच्या इथे उतरले आणि त्या सर्व्हिस रोडच्या हायवेला अक्षरशः ते अशा पद्धतीत उभे होते की दुर्दैवानं कुठली भरधाव वेगाने असलेली गाडी आणि काय अपघात घडू शकला असता। तेवढ्यात रितेश यादव नावाचा आमचा सहकारी आहे, त्याने त्यांना बघितलं आणि त्यांनी मला कॉल केला। तेव्हा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये त्यांना आणलं आणि मग स्वामींच्या इथे आल्यानंतर लागलीच त्यांनी मोबाईल दाखवला की माझा पुतण्या आहे। तोपर्यंत ते काहीच सांगत नव्हतं। आपण आता त्यांच्या पुतण्याच्या स्वाधीन काकांना केलेलं आहे। ओके, थँक्यू।